Hello, hello. This is the my artifact episode number 1938. आजची तारीख आहे 17 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:28. काल मी नाही का ग्राउंडवर गेलो. ऍक्च्युली पहिले मी 10 राऊंड मारले. ओके. कसं आहे, धावल्यानंतर नाही का, म्हणजे कसं आहे की पहिला राऊंड आरामात होते, दुसऱ्या राऊंड मध्ये कसं खूप दुखते. ओके, म्हणजे जस्ट लाईक बहुत जास्त. तिसऱ्या राऊंड मध्ये अजून जास्त दुखायला लागते, हे थाईस वगैरे, थाईस आणि पाय. सॉरी, तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला खूप हे येते, एकदम धडधड 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 होते. चौथ्या राऊंड मध्ये नाही का आपलं हे हार्ट बिटिंग थोडस हे होऊन जाते, म्हणजे नॉर्मल मध्ये येते, म्हणजे ते धावण्याच्या ह्याच्यामध्ये हे होऊन जाते, क्लोन होऊन जाते, मग ते जास्त दुखत नाही. आणि आपले किडनीजच्या साईड, किडनीज दुखते का माहित नाही, बट नाही का आपल्या पोटाच्या साईडचं ते थोडस दुखायला लागते, एक प्रकारे कळ बसते. जरी तुम्ही त्याला सस्टेन केलं, हे कळ आहे ना 2 राऊंड पर्यंत राहते, म्हणजे 5 आणि 6. 7व्या राऊंड पासून मग काहीच दुखत नाही. इट वॉज कम्प्लिटली यस. आणि 5व्या राऊंड पासून घाम निघणं सुरू, आणि असा झरझर झरझर घाम निघतो, बहुत भयानक. आणि जेव्हा माझा घाम निघतो तेव्हा मला बहुतच मस्त वाटतं यार. असं वाटतंय का पूर्ण बॉडीमध्ये सगळ्या इम्प्युरिटी बाहेर निघून राहिलाय. ओ बॉय, इट वॉज व्हेरी मच यस. कारण जेव्हा ते घाम निघतो तेव्हा मला बहुतच मस्त वाटतं यार. असं वाटतं का मी क्लीन होऊन राहिलो, पूर्ण आतमध्ये जेवढे काही सगळं बाहेर निघत आहे, जेवढ्या इम्प्युरिटीज आहे. इट वॉज रिअली ग्रेट या. आणि खरं धावल्यानंतर बहुतच मस्त वाटतं यार. 10 राऊंड जेव्हा मी कम्प्लीट मारतो ना, तेव्हा इतकं मस्त वाटते. इट वॉज फील रिअली लाईट. पाय एकदम थोडेसे लाईट वाटतात. इवन 10 राऊंड नंतर मी 2 राऊंड एक्सटेंड करू शकतो, तेव्हा काही दुखतच नाही. 8व्या-9व्या राऊंड पर्यंत काहीच वाटत नाही. येस. सो आय एम जस्ट टॉकिंग अबाउट रनिंग. या रनिंग मध्ये स्पीड कॅल्क्युलेट नाही होत, रनिंग मध्ये राऊंड कॅल्क्युलेट होतं, म्हणजे किती राऊंड, नॉनस्टॉप, थांबायचं नाही. येस. जेव्हा आपण फास्ट रनिंग करतो तेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक डिस्टन्स असते, म्हणजे एक 800 मीटर, 900 मीटर, किंवा 1 किलोमीटर, किंवा 1.2 किलोमीटर. तर त्याच्यामध्ये डिस्टन्स काउंट केला जाते आणि त्याच्यामध्ये टाइम पण कॅल्क्युलेट केला जाते. बट ओनली रनिंग मध्ये जस्ट आपलं राऊंड, किंवा हाऊ मच कॅलरी दे बर्न, ओके, किंवा हाऊ मच टाइम दे रन, याच्यामध्ये हे कॅल्क्युलेट केलं जाते. सो बेसिकली आय जस्ट रन. याच्यामध्ये टाइम ऑलमोस्ट करीब 15 ते करीब 25 मिनिट लागते. ओके, 10 राऊंड कम्प्लीट करण्यासाठी. आणि इट डज फील्स रिली ग्रेट. तर काल संध्याकाळी मी राऊंड मारले. ओके, त्यानंतर मग मी हे आपले काय म्हणते त्याला, रोप, ते मारले. रोप याने दोरी नाही का उडी मारायची. सो यस. तर माझे आता कसं, मी दोरी खूप मारतो ऍक्च्युली. म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मी दोरी मारत होतो तेव्हा 100चा राऊंड होता. बट रिसेंटली या लॉकडाऊन पिरियड ऑफ टाइम मध्ये कसं मी दोरी थोडी जास्त मारायला लागलो, तर माझा एक सेट 200चा राहतो. तर असे मी 3 सेट मारतो. तर असे 600 सेट, म्हणजे 600 टाइम्स दोरी घुमवली. सो इट वॉज रिअली ग्रेट. आणि मग त्यानंतर मग मी ऍप डाउनलोड केला आहे ते वर्कआउटचं. त्याच्यामध्ये फुल एक्सरसाइज दिला आहे, एक्सरसाइज पॅटर्न की कशा प्रमाणे आहे. कशा प्रमाणे ते एक्सरसाइज करतात, सगळे एक्सरसाइज देऊन आहे. इक्विपमेंट सोबत नाही, जस्ट एक प्रकारे पॅटर्न, म्हणजे आपण हात कसे करायचे, केव्हा उडी मारायची, प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे अप्पर बॉडी, लोअर बॉडी, आर्म्स, त्यानंतर कार्डिओ यांनी काय होते माहित नाही, बट तर त्याच्यामध्ये मी पहिले ऍप्सचे सगळे हे वर्कआउट कम्प्लीट केले. ऍप स्टँडिंग पोझिशनचे, कारण आता त्या ग्राउंड मध्ये आपण बसू शकत नाही, कारण पॅन्ट खराब होऊन जाईल. युजली स्टँडिंग पोझिशन मध्ये जेवढे काही आहे पहिले ते मारून घेतो. ओके, मग त्यानंतर मग
अप्पर बॉडी. अप्पर बॉडीमध्ये येतात आपले कंबर, छाती, मुंडकं, हात, शोल्डर वगैरे हे सगळे मारले. लोअर बॉडीमध्ये येतात आपले हे थाईस, त्यानंतर आपले घुटणे, त्यानंतर आपले लेग्स. यस. तर युजली कसं रनिंग मध्ये लेग्सचं पूर्ण होऊन जाते या. बट कसं आहे की कधी प्रेशर नाही का थाईज वर कधी येत नाही या. आणि आपल्या बॉडीमध्ये नाही का थाईजच असं हे एक असं मसल्स आहे ज्याचं वजन बहुत जास्त असते या. ऑलमोस्ट आपल्या बॉडीचं जर आपल्या बॉडीचं पूर्ण वजन कॅल्क्युलेट केलं ना, तर त्यापैकी करीब 100 किलो वजन असेल, तर त्यापैकी करीब 50 किंवा 60% जे वजन असते ना, 50% म्हणजे अर्ध वजन ते हे आपल्या याचंच असते, लोअर बॉडीचं. या लोअर बॉडीमध्ये आपले थाईज येतात, आपले हिप्स येतात, कमरेपासून ते घुटणेपर्यंतचा जो असतो ना, तर त्याला म्हणते आपला लोअर बॉडी. तर त्याच्यामध्ये एक एक्सरसाइज आहे लोअर बॉडीची, की आपण बसायचं, ओके, आणि डायरेक्ट तिथून जम्प मारायची आणि पुन्हा बसायचं. तर हे काल मी एक्सरसाइज केली, तर त्यानंतर मला खूप मस्त वाटलं. आय वुड जस्ट फील रिली ग्रेट. बट बहुत हर्ट झालं. व्हाय? कारण याच्या अगोदर हे जे मसल्स आहे याचा वापर खूप कमी झाला, बहुतच कमी, म्हणजे इट वॉज रिअली नथिंग. म्हणजे याच्या अगोदर मी एक्सरसाइज करायचो तेव्हा या मसल्सचा फारसा वापर होत नाही युजली. व्हाय? युजली कसं होते, तर आज आपण जिम मध्ये जातो, ओके, तर जिम मध्ये आपण कोणकोणते ऍक्टिव्हिटीज करतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण चेस्ट, त्याच्यामध्ये पूर्ण लोड चेस्टवर येते. त्यानंतर शोल्डर, तर ते शोल्डरवर जाते. आर्म्स तर आर्म्सवर जाते. लेग्स म्हणलं ना तर ते याच्यावर जाते, थाईजवर पण येते, बट थाईजवर तेवढं वजन नाही आहे ऍज कम्पेअर टू ते शोल्डर, आपल्या नीजच्या खालचा, ओके, जे नीज आहे ना त्याच्या खाली जास्त लोड येते, ओके. त्यानंतर बायसेप्स, हे सगळे जे आहे ना वर्कआउट आहे ना, हे सगळे झाले अप्पर बॉडीमध्ये. आणि लोअर बॉडी म्हणलं तर ते नीजच्या खालचं, ओके. आणि जर लेग्स मध्ये पण जरी येत असेल ना, तर ते फक्त थोडं बहुत वगैरे येते आपल्या याच्यावर थाईजवर, पण जास्त येत नाही लोड थाईजवर, ओके. दुसरी गोष्ट, व्हायल रनिंग करायचंच नाही का, आपल्या थाईजवर पण लोड येते, बट ते स्प्लिट होते, ओके. स्प्लिट म्हणजे लेग्स वर जाते, त्यानंतर ते अप्पर बॉडीवर पण येते. त्यामुळे तेवढा फारसा लोड येत नाही, म्हणजे तो पण लोड सस्टेन करतो, बट कसं आहे की एक प्रकारे स्प्लिट होते ना, म्हणजे आपल्या याच्यावर जाते, पायावर येते, त्यामुळे सो इट वोंट दॅट हर्ट प्रिटी बॅडली, येस. बट जेव्हा जर तुम्ही बसून डायरेक्ट उडी मारत आहात, इट वॉज बॅडली, बहुत भयानक लोड येते तुमच्या थाईजवर, बहुतच भयानक, यस. म्हणजे तुमच्या बॉडीचा नाही का जेवढा वेट आहे ना, त्याच्या समजा तुमचं वजन समजा 100 किलो आहे, तर त्याच्यावर वजन येते सरळ, कारण तुम्ही रेस्ट पोझिशनवर आहे. रेस्ट पोझिशन वरून तुम्ही डायरेक्ट उडी मारून राहिले, तर तुम्ही डायरेक्ट 100 to 120 किलो, म्हणजे थोडा बहुत लिटिल बिट जास्त वजन येते तुमच्या वजनपेक्षा, लिटिल बिट म्हणजे थोडस जास्त वजन येते, ओके. तर त्याचा पूर्ण लोड हा थाईज वर येतो, पूर्ण लोड या. आणि त्यामुळे काल मी ते मारलं ना, त्यामुळे नाही का माझे ते थाईज इतके भयानक दुखून राहिले काल रात्रीपासून, तर बहुतच भयानक. काल संध्याकाळी आल्यानंतर मला काही फारसं वाटलं नाही. मी हे सगळं काउंट केलं कारण नाही का मला जेवढा घाम निघाला होता याच्या अगोदर कधीच एवढा घाम निघाला नव्हता, लिटरली. म्हणजे कसं मला बहुतच मस्त वाटते जेव्हा माझ्या अंगातून घाम निघाला होता. इट वॉज लाईक कम्प्लिटली शर्ट ओलं झालं, पॅन्ट ओला झाला पूर्ण. मी जेव्हा पाहिलं घरी येऊन मिरर समोर, डूड में कितना गीला हो गया यार. पर ये सब सिर्फ आपल्या स्वेट वरून झालं होतं. सो आय जस्ट फील रिली ग्रेट या. बट आफ्टर दॅट जेव्हा मी फ्रेश झालो त्यानंतर मग मी बसलो, तेव्हा माझे थाईस बहुत भयानक दुखून आले होते या. आणि इव्हन आफ्टर दॅट की त्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड नाही केला, येस. कारण जसं जेवण झालं तसं मी काही लावलं वगैरे तर नाही, मला वाटलं का होऊन जाईल म्हणलं एका दिवसात रिपेअर. सो लोअर बॉडीचा तेवढा जास्त एक्सरसाइज नाही करायची, इट वोंट, ते थोडं जास्त होते, त्याला जास्त म्हणजे ते अति होऊन जाते, येस. इट डज प्रिटी बॅडली हर्ट या.
म्हणजे तू जरी रनिंग जरी जास्त केली किंवा समजा दोरी वगैरे जरी जास्त मारले तरी असा फारसा फरक पडत नाही, बट थाईजवर बहुत भयानक फरक पडतो. सो डोंट डू दॅट अगेन. या, कारण इट विल रिअली हर्ट. आणि करायचं असेल ना तर थोडस हळूहळू करायचं, डायरेक्ट उडी नाही मारायचं. ओके, काल मी थोडस अतिच केलं होतं. सो त्यानंतर मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो नाही. सो येस, काल असं काही फारसं पण काही झालं नाही. नथिंग एल्स, कुछ भी नाही. सो दिस इट, here's the end. This is the My Artifact episode number 1938. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.